वसई विरार शहर नगरपालिकेमध्ये आज सभापती यांची पार पडलेली आहे आणि याच मध्येच वसई विरार महापालिकेच्या आरोग्य सभापती म्हणून निलेश देशमुख यांची निवडणूक प्रक्रियेमध्ये घवघवीत असा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आपल्यासोबत सध्या निलेश देशमुख आहेत। सर, अभिनंदन तुमचं। सर्वप्रथम सर काय सांगणार, काय प्रतिक्रिया असतील पहिले आपल्या? एक चांगली अशी संधी लोकनेते ठाकूर मला दिलेली आहे आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे। काय सांगणार सर, आज एक दुसरी जबाबदारी आपल्यावरती पडलेली आहे, कारण याआधी देखील आपण सभापती होतात आणि त्यानंतर आता ही आरोग्य सभापती म्हणून आपली निवड झालेली आहे। कशा पद्धतीने आपली कार्यपद्धती असेल? 2015 ते 2020 या कालावधीत नगरसेवक असताना मला शेवटची 2 वर्ष म्हणजे 2018 ते 20 या कालावधीमध्ये पक्षाने प्रभाग समिती सभापती म्हणून संधी दिली होती आणि मी त्या समितीवर काम करून प्रामाणिकपणे काम करून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला। पक्षाने यावेळेसुद्धा माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यावर नक्कीच सार्थ ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सर, आपण जर बघितलं असेल तर या आरोग्य विभागामध्ये जर आपण मागचे काही प्रकरण बघितले असतील, औषधांचा काही प्रकार समोर आला होता, त्याचबरोबर नागरिकांना कुठेतरी आरोग्यांच्या सोयीसुविधा देखील मिळत नसल्याचे आरोप देखील करण्यात आले होते आणि मिळत देखील नव्हत्या। तर आपण या आता पदभार आल्यानंतर यावरती कशा पद्धतीने पावलं टाकणार आहेत? काय लोकांना सोयीसुविधा असणार आहेत? नाही, खरं म्हणजे 2020ला कोविड आल्यानंतर प्रशासकीय राजवट लागली गेली जानेवारीपासून आणि ती जवळपास 2025 या 26च्या निवडणुका होईपर्यंत प्रशासकीय लागवड चालू होती। या प्रशासकीय राजवट चुका झाल्या होत्या नसल्यामुळे काही चुका घडल्या गेल्या किंवा काही जी व्यवस्था असते ती बिघडवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आता ही बिघडवलेली व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। यासाठी ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करून त्या पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार आणि ज्या काही चांगल्या योजना त्या ठिकाणी चालू केलेल्या असतील त्या पुढे नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत। सर, आपल्या सेवेमध्ये मार्फत जर बघितलं तर जे पालिकेचे जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी लोकांना सुविधा मिळत नाही आहे, त्यामुळे लोक सध्या हैराण आहेत आणि यातून कसा मार्ग काढणार आहेत? काय प्लॅन केले असतील तुम्ही, कशा पद्धतीने? नाही, खरं म्हणजे लोकांनी बहुजन विकास आघाडीवर विश्वास दर्शवला आणि त्या माध्यमातून बहुमत आल्यामुळे ह्या सगळ्या प्रभाग समित्या असो किंवा या ज्या आरोग्य समित्या किंवा महिला बालकल्याणामध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हे सभापती म्हणून निवडून आलेले आहेत। आता लोकांनी जो आमच्यावर विश्वास जो ठेवलेला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही प्रत्येक हॉस्पिटलला भेटी देणार, त्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार आणि लोकांच्या करदात्याच्या पैशातनं या व्यवस्था उभा करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हा करदात्याचा पैसा हा योग्य ठिकाणी जातो आहे की नाही आणि त्या करदात्याला ह्या पैशातनं न्याय मिळतो की नाही हा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार। ज्या ठिकाणी काही अपुरी कामं असतील किंवा काही दुरावस्था असतील त्याची पाहणी करून ज्या तातडीने करण्यासारख्या असतील त्या आम्ही ताबडतोब करणार आणि ज्या काही दीर्घकालीन उपाययोजना असतील त्यासुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी झालेल्या आमच्या महासभेमध्ये काही आम्ही या आरोग्याच्या विषयी पण ठराव घेतलेले आहेत। मग त्या आरोग्याच्या ठरावामध्ये नवीन MBBS डॉक्टरची भरती करणं असो किंवा रेडिओलॉजिस्ट म्हणजे साधारण एक्सरे टेक्निशियन्स अशाची भरती करणं असो किंवा भूलतज्ञ, तर हे आम्ही ठराव पास केलेले आहेत। आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी त्या डॉक्टरांची नेमणूक करणार आहोत आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी तुमच्या JNMमधल्या ज्या काही तुमच्या नर्स आणि यांची गरज असेल त्यासुद्धा भरती करण्याचं काम केलं जाणार असेल आणि ज्या ज्या ठिकाणी औषधांची उपलब्ध करता येणार असेल ती करणार आणि ह्या लोकांना ज्या प्राथमिकोपचारच्या सोयी ह्या देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। सर, आपल्या शहरामध्ये एकूण आपल्या पालिकेचे किती रुग्णालय आहेत आणि कशा पद्धतीने ही आरोग्य व्यवस्था चालत आहे? आपल्याकडे 7 रुग्णालय ही आहेत आणि 2 माता बालसंगोपन केंद्र आहेत। त्यानंतर आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे दवाखाना याच्या अंतर्गत 15 आपले दवाखाने आहेत। त्यानंतर आपल्याला नागरी उपचार केंद्र हे साधारण 21 आपल्याकडे आहेत आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण आरोग्यसेवा देत असतो। मला वाटतं गेल्या आमदारकीच्या कार्यकाळात माननीय लोकनेते ठाकूर आणि युवा नेते क्षितिज ठाकूर यांच्या प्रयत्नातनं आचोळ्याला जे रुग्णालयासंबंधी पास झालेल्या चार्जेसच्या सहकार्यातनं ज्याचा 25 कोटी धनार्जन क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसादिवशी मिळाला होता, तर मी येणाऱ्या काळात त्या हॉस्पिटलच्या पूर्ण करण्यासाठी किंवा आमदारांचे समजा विद्यमान
जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या सहकार्याने आणि महापौरांच्या सहकार्याने, महापौर अजू पाटील असतील, स्थायीचे सभापती प्रवीण शेट्टी असतील, यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली त्या हॉस्पिटल लवकरात लवकर पुरण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, आपण जर बघितलं तर आता आपली निवड झालेली आहे, कुठेतरी ओझं वाढले? नाही, ओझं जर जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल तर तुम्हाला ओझं वाटतं, कारण ही सेवा आहे. यासारखं यात काही नसते आणि या सेवेची आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही या राजकारण समाजकारणात आहोत. शेवटी कसं आहे, जो एक पूर्वी विचार बाळासाहेब ठाकरे यांचा होता की 80% समाजकारण 20% राजकारण, आणि बाळासाहेबांच्या विचाराच्याच हिशोबाने या ठिकाणी लोकनेते इतर ठाकूर गेले 35 वर्ष ह्याच विचारातनं ते सुद्धा काम करत आहेत. निवडणुकीच्या वेळेला हा राजकारणाचा आम्ही भाग असतो आणि त्यानंतर पूर्णपणे आम्ही समाज लोकहिताची कामं करत असतो. त्यामुळे आम्हाला त्याचं ओझं असं काय वाटत नाही, कारण आपला हेतू त्या ठिकाणी कुठलाही चुकीचा नसतो. त्याच पद्धतीने पक्षीय मतभेद विसरून येणाऱ्या काळात ह्या वसई विरारमधील जवळपास आज लोकसंख्या जर पकडली तर जवळपास 25 ते 30 लाख लोकसंख्या आहे. ह्या लोकसंख्येसाठी जी आरोग्य सेवा देता येईल किंवा ज्या आरोग्य सेवामध्ये वाढ करता येते, ह्या सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन मग त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे 71 नगरसेवक असतील, भारतीय जनता पार्टीचे 44 नगरसेवक असतील, त्या ठिकाणी या ठिकाणी जे विधानसभेतील सदस्य असतील, ह्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिजदादा यांचं दीर्घकालीन जो ह्या व्यवस्थेतला अनुभव लक्षात घेता त्यांच्या सल्ल्याने आम्ही लोकांना काम देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपण जे म्हणता ओझं, शेवटी ही व्यवस्था मी एकट्याने चालवणार नाही, ती सगळ्यांना मिळून करायची आहे आणि सगळ्यांचं सहकार्य असल्यास अजिबात आपल्याला ओझं वाटत नाही. निश्चितच सर, आता आपल्या आरोग्यामध्ये आपली सभापतीमधून म्हणून जरी निवड झाली असली तरी जे आरोग्य विभागामध्ये जे काम करणारे जे डॉक्टर्स असतील, परिचारक असतील, यांचा मात्र कुठेतरी ठेका पद्धतीने काम सुरू आहे आणि या शासन दरबारी यांची मात्र जी परमनंट होण्यासाठी जी पाठपुरावा आहे हा मात्र रखडलेला आहे. यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत? आपला मुद्दा अत्यंत खरा आहे, कारण जे डॉक्टर किंवा जे परिचारिका वर्षानुवर्ष काम करतात, शेवटी त्यांनाही त्यांचा अधिकार आहे या ठिकाणी कायमस्वरूपी होण्याचा. परंतु या ठिकाणी काही राज्य शासनाची मार्गदर्शक तत्त्व आहेत. ह्या तत्त्वाच्या अनुषंगाने किंवा कुठलीही आम्हाला जर भरती करायची असेल वसई विरार शहर केला तर या ठिकाणी नगरविकास मंत्रालय किंवा शासन याची परमिशन घेणं बंधनकारक असते. बऱ्यापैकी आम्ही गेल्या 2015 ते 20 असताना आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून नवीन आकृतीबंध मंजूर करण्यासाठी किंवा नवीन भरती करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने पुन्हा 5 वर्षात ही जी प्रशासन कालावधीमध्ये कुठलीही कारवाई झालेली नाही. आता परत ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत आणि एक माणुसकीच्या हिशोबाने ह्या सर्व डॉक्टरांना किंवा परिचारकांना कशा प्रकारे न्याय देता येईल आणि त्यांना कशा प्रकारे कायमस्वरूपी करता येईल असं आम्ही पूर्ण आमच्या पक्षातले जे जुने जाणते आमचे नेते असतील, मग ते माजी महापौर नारायणजी मानकर, माजी उपमहापौर उमेशजी नाईक, त्याप्रमाणे माजी महापौर प्रवीणाताई ठाकूर, लोकनेते हितेंद्र ठाकूर, माजी आमदार युवा आमदार क्षितिज ठाकूर, आज सध्या विद्यमान आमदार अजूजी पाटील यांच्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण या ठिकाणी त्या लोकांना कायमस्वरूपी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. नागरिकांना काय आव्हान असेल? आज शुभेच्छांचा वर्ष तुमच्यावरती होते. नागरिकांना मी हेच सांगेन की मी या ठिकाणी आरोग्य सभापती म्हणून निवडून जो आलेलो आहे, ह्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या पदावर पोचलेलो आहे. येणाऱ्या काळात आपल्या ज्या काही आपल्या ह्या आरोग्यासंबंधी काही सूचना असतील, काही तक्रार असतील, आपण कधीही मला फोन करू शकता, कधीही भेटू शकता आणि आपल्या सूचना कधीही मला फोन करू शकता, कधीही भेटू शकता आणि आपल्या सूचनाचं सतत स्वागत असेल आणि ज्या काही गैरसोयी वाटत असतील त्या गैरसोयी आमच्यापर्यंत पोचवा. आम्हीसुद्धा तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. पण काही वेळेला इतक्या मोठ्या लोकसंख्येमध्ये जर काहीपर्यंत आम्ही लोकांपर्यंत नसेल पोचू शकलो, परंतु लोकांसाठी आमचे फोन नंबर सगळे उपलब्ध आहेत. आम्ही ते जनतेसाठी मोकळे करणार. आपल्याला कधीही अशा त्रास असेल आणि तर कायदेशीर मार्गाने आपल्या सगळ्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे. निश्चित सर, धन्यवाद. आपण जर बघितलं असेल तर हे होते नवनिर्वाचित वसई विरार महापालिकेचे आरोग्य सभापती निलेश देशमुख आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या पदभार स्वीकारल्यानंतर यामध्ये ज्या काही नागरिकांच्या सोयीसुविधा असतील, रुग्णांच्या सोयीसुविधा असतील, त्याचबरोबर प्रलंबित असणाऱ्या डॉक्टरांचा यावरती आम्ही काम करू असा विश्वास देखील यावेळेस त्यांनी व्यक्त केलेला आहे. संदीप गायकवाड, EPS मराठी, वसई विरार.